नांगरणी आटोपली, आज चाड्यावर मूठ. बांगर आता तरी इथून पुढं बुद्ध, गांधी, आंबेडकरांची चाड धरा, माणसासारखे वागा, वाणी सुगंधित करा, राजधर्मानं वागा. हुश्श झाली बुवा एकदाची नांगरणी. वावर बरडाचं खडकाळ मुरमाड, त्यात बाबळी बोराट्याची खोडं मुलुकभर. अनेक जण म्हणाले सुद्धा, कशाला नांगरताय, काय उगवणार आहे त्यात, बावच्या इनमाळ मोकार ढोरं चरत्यात, तिथं काय मळा फुलणार आहे. पण आम्ही म्हटलं, प्रयत्न करायला काय हरकत आहे. शेवटी धरणीमाय कशी बी असली तरी निगुतीनं मशागत केली तर तिला माया फुटतेच. आमचा नांगर वाया नाही जाणार. मग काय लावला नांगर, 9 बैली नांगर, वावर पार उलत पालत केलं. बघा आता फिरला का नाही नांगर, कसं नादर दिसतंय बघा वावर, मौसूद पडलंय, आक्षी लोण्यावाली. नांगर बस झालं, आता तिफणीच्या चाड्यावर मूठ. इर्जिकाचं गाणं म्हणत धूळ पेरणी करायची. महात्मा तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर या 3 विचारांची पेरणी संतोष बांगरच्या डोक्यात उगवणं अवघड आहे. पण आम्ही आशावादी आहोत. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. नाही उगवलं, नापीक झाली तर पुन्हा नांगर धरू, पुन्हा वकरून काढू, पुन्हा पेरणी धरू. आमचं कामच आहे ते. आम्हाला खात्री आहे, एक ना एक दिवस बांगरच्या निबार डोक्यात देखील बुद्ध, गांधी, आंबेडकरांचा मानवतावादी विचार बीज रुजेल. त्यांना देखील खरा धर्म कळेल. ते राजधर्मानं वागायला लागते. आमच्याकडं उत्तम जर्मिनेशन, उगवण क्षमता असलेले अनेक विचार बीज आहे. संत तुकाराम, सर्वज्ञ स्वामी चक्रधर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे अशी कितीतरी. पण एकदाच सगळं पेरून नाही जमणार. म्हणून तुर्तास बुद्ध, गांधी, आंबेडकर, डीजे पेक्षा बीजे कधीही चांगली नव्हे काय. तर बेटा संतोष, लहानपणी शाळा बुडवलीस, पण आता तुझी शाळा सुरू. चल, अंडी मांडी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून देवावानी बसायचं आणि नीट डोकं ताळ्यावर आण, कान खोलून ऐकायचं. मधात पळून गेलास, दांडी मारलीस तर तुझा बेत पाहू. नीट अभ्यास करायचा आणि पहिल्या नंबरानं पास व्हायचं. मग तुला मंत्रीपदाची गाडी मिळेल. लाल दिव्यांची, सचिव, आयुक्त, DSP, DIG, कलेक्टर, तहसीलदार सगळं तुझं ऐकतील. राजा बोले दल हाले, चुटकी सरशी काम होतील. मग तुला एक कॉल मेट्रोसॉल्व यासारखा भिकारचोटपणा करण्याची गरज पडणार नाही. चॅनलवाले, पेपरवाले तुझ्या मागं धावतील. बाईटसाठी तुला तुझं भिक्कार मोबाईल व्हिडिओ मंडळ घेऊन फिरण्याची आणि हगलमूत्र व्हायरल करण्याची गरज पडणार नाही. पण त्यासाठी काही दुर्गुणांचा त्याग करावा लागेल बेटा. पहिला दुर्गुण म्हणजे तुझी वाणी, भाषा, बोलणं. तोंडातून अक्षरशः गटार वाहते तुझ्या. कुणालाही काहीही आणि कसंही बोलतोस. याला ठाकरी नाही, शिवराळ भाषा म्हणतात. वाचा सुधारावी लागेल. दुसरे म्हणजे सगळे बेकायदेशीर, अवैध 2 नंबरचे धंदे म्हणजे वाळू तस्करी, खाजगी सावकारी, मटका, गुटखा, पत्त्याचे क्लब हे सगळं. तिसरं म्हणजे उडाणटप्पूपणा सोडून जनहिताची कामं करावी लागते. हा 4 आण्याची कोंबडीन 12 आण्याचा मसाला पुरे झाला. उगेच आपलं कोपराला गुळ लावून माशा घोंगवीत फिरायचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, असा असतो काय देवदूत. आलतू फालतू समाजसेवेचे व्हिडिओ काढून व्हायरल करताय. लोक हसतात तो मागे. लोकांना काही समजत नाही तुझी लांडी लबाडी. ते कोणते आहेत ना, हो तेच ते ज्याने विधानसभेला तुझी गोदडी शाबूत ठेवली. जरा त्यांच्याकडून बुद्धाचा धर्मार्थ जाणून घे. नांदेड, हिंगोली, परभणीत अनेक शहाणी सुरती माणसं आहेत. त्यांच्याकडे जा, गांधी, आंबेडकर समजून घे. लायब्ररीत जा, पुस्तक वाच. तुझी अक्कल ताळ्यावर येईल, हुशारी येईल, शहाणा होशील. शहाण्यासारखा वागशील, बोलशील, आमदार म्हणून शोभशील. नाहीतर काय, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून गेला अशी गत व्हायची. काळजी वाटते म्हणून सांगतो, बाकी काही नाही. तुमचा आमचा काही बांधाला बांध नाही. आम्ही खेटलो होतो का आजपर्यंत कधी तुला? नाही ना. तू आगळीक केली म्हणून आम्ही नांगर घातला. कळलं ना? तर डॉक्टर बाबासाहेबांचा समतावादी संविधान, महात्मा गांधीजींची सत्यार्थी मानवता आणि बुद्धाचा अहिंसा धर्म समजून उमजून वाग. गौतम बुद्धांनी सांगितलेला धर्माचा अर्थ ऐक. सब्ब पापस्य अकरणम, कुस्सलस्य उपसंपदा, सच्चित परियोदपणम, एतम बुद्धान शासनम. भावार्थ, कुठलंही पाप करू नये. आपल्या वाणी आणि शरीरानं कोणालाही दुःख होईल असं वागू नये. आपल्या वाणी आणि शरीरानं इतरांना आनंद होईल असं वर्तावं. आणि प्रत्येक क्षणाला आपापल्यातील दोष, दुर्गुण, वाईट विचार निंदून काढावेत, दूर करावेत. मतितार्थ, असं केलं नाही तर नांगर लागतो, आता लागला तसा. इति समारोपम.
अर्थात इर्जिक.